मनोज जरांगे पाटील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला रवाना झालेत। मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार घेणार आहेत। खरं तर त्यांच्या उपोषणाचा आज 17वा दिवस होता। त्यांनी आज उपोषण सोडलेलं आहे। समाजाची मागणी आहे, त्यामुळे मी उपोषण सोडतोय। आगामी काळात लढा देण्यासाठी सक्षम असणं आवश्यक आहे असं समाजाचं म्हणणं आहे, त्यामुळे मी उपोषण सोडतोय असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण 17व्या दिवशी सोडलं आणि आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जरांगे पाटील आता उपचारासाठी रवाना झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये ते उपचार घेणार आहेत। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी सचिन बडे आपल्या सोबत जोडलाय। सचिन, जरांगे पाटील यांनी आज उपोषण सोडलं, त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगरला उपचारासाठी रवाना झाल्याची अशी माहिती मिळते। छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं कुठल्या ठिकाणी ते उपचार घेणार आहेत त्याबद्दल सविस्तर काय माहिती आहे? करणजी, मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण केलेलं होतं आणि अखेर त्यांनी अमरण उपोषण सोडलेलं आहे आणि त्याचं रूपांतर त्यांनी आता साखळी आंदोलनामध्ये उपोषणामध्ये केलेलं आहे। मात्र दुसरीकडे आता मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्याच्या नंतर ते उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरातील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये आता ते निघालेले आहेत। पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा त्यांच्या सोबत आहे। पोलिसांची गाडी समोर आहे, त्याच्यानंतर मागावर रुग्णवाहिका आहे आणि त्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसोबत आता छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। त्या ठिकाणी ते उपोषण सोडल्याच्या नंतर आता त्या ठिकाणी उपचार घेत आहेत। उपचार घेतल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा समाजाला भेटायला जायचे, मला 2 दिवसानंतर मी प्लॅनिंग करणार आणि समाजाला भेटायला जाणार असं मनोज जरांगे पाटील बोलतायत आणि त्यानंतर आता हे उपोषण सुटले। मात्र समाजासोबत संवाद साधण्यासाठी मी लवकरच बाहेर येणार, म्हणजे रुग्णालयातून बाहेर पडणार असं स्वतः मनोज जरांगे पाटील बोलले। त्यामुळे आता उपोषण त्यांनी मागे घेतलंय, मात्र लढा कायम आहे असं पाटील स्वतः सांगतायत। नक्कीच सचिन, छत्रपती संभाजीनगरमध्ये ते उपचारासाठी रवाना झाले आहेत। त्याबाबतचे प्रत्येक अपडेट वेळोवेळी आम्ही तुझ्याकडनं घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।